सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. हिंदू संस्कृती बळकट करण्याचं काम थोर लोकोत्तर साधू संतांनी केलेलं आहे आणि त्याचमुळे हिंदू संस्कृती ही भक्कमपणे उभी राहिलेली आहे. या साधू संत महंतांमुळे हिंदू संस्कृती म्हणा अथवा भारतीय संस्कृती म्हणा तिची पाळंमुळं खोलवर रुजली गेलेली आहेत. सध्या धर्माचं काम करणाऱ्या संत मंडळींवरच टीका टिप्पणी, आरोप प्रत्यारोप करून अप्रत्यक्षपणे धर्मावरच घाला घालण्याचा प्रयत्न होतोय. महाराष्ट्राला साधू संतांचा मोठा प्रगल्भ वारसा लाभलेला आहे. भारतीय संस्कृतीत अनेकांनी जन्म घेतला, मात्र आजही महाराष्ट्राची हिंदू संस्कृती साधू संतांमुळे जागृत आहे. संत महंतांनी धर्मभक्तीचे बीज महाराष्ट्राच्या मातीत रुजवलं आणि तेच बीज वाढवण्याचं काम धर्म संस्कृतीच्या माध्यमातून काही सुसंस्कृत अध्यात्माशी निगडीत असणारी प्रेरणादायी मंडळी करत आहे. मात्र अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला काळीमा फासण्याचं काम काही असंतुष्ट मंडळींकडून केलं जातंय का, असा सवाल आता उपस्थित केला जातोय. आणि हे सांगण्यामागचं कारणही अगदी तसंच आहे. नाशिकमधील दिंडोरी सेवा मार्गाचे प्रमुख अण्णासाहेब मोरे यांच्या विरोधात एकामागून एक होत असलेले राजकीय आरोप, हे आरोप करण्यामागे काही मोठे कटकारस्थान आहे का, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण होणं स्वाभाविक आहे. अण्णासाहेब मोरे यांच्यावर होत असलेले आरोप खरे आहेत का? जाणून बुजून या प्रकरणात अण्णासाहेब मोरे यांना बदनाम केलं जात आहे का, याचा शोध घेण्यापूर्वी अण्णासाहेब मोरे यांच्याविषयी असलेली माहिती काय आहे हे आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेऊयात. साधारणपणे 70 वर्षांपूर्वी नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी तालुक्यात अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाची स्थापना झालेली. अण्णासाहेब मोरे यांचे पिताश्री थोर संत परमपूज्य मोरेदादा यांनी या दिंडोरी प्रणीत सेवा मार्गाची मुहूर्तमेढ रोवली. त्याचवेळी परिस्थिती नसताना देखील तब्बल 155 सेवा केंद्रांची स्थापना करून सर्वसामान्यांना भक्तिमार्गाला लावण्याचे काम सद्गुरू पिठले महाराज यांच्या आशीर्वादानं मोरेदादांनी केलेलं आहे. मोरेदादांच्या महानिर्वाणानंतर अण्णासाहेब मोरे यांनी या दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ केंद्र सेवा मार्गाची सूत्रे आपल्या हातात घेतली आणि केवळ राज्यातच नव्हे तर देशाच्या पलीकडे देखील केंद्राचा विस्तार करून कोट्यवधी सेवेकरांना या केंद्राशी जोडण्यात अण्णासाहेब मोरे हे यशस्वी ठरले. अध्यात्माचा आचार विचार श्री स्वामी समर्थांचा कृपा आशीर्वाद घेऊन अण्णासाहेब मोरे यांनी भावी पिढी सुसंस्कृत घडवण्यासाठी मूल्यसंस्कार, शिशुसंस्कार आणि गर्भसंस्कारांवर अभ्यास करत नव्या पिढीला निर्व्यसनी आणि सदाचारी घडवण्यासाठी सेवा मार्गाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले आहेत. परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांचे या सेवा मार्गाला भक्कम असे अधिष्ठान लाभल्यानं समाजातल्या दीनदुबळ्यांना मार्गदर्शन करून पीडितांच्या जीवनात भक्तीचा मळा फुलवून आनंद निर्माण करण्याचा प्रमुख उद्देश या दिंडोरी सेवा मार्गाचा आहे. अध्यात्म फक्त नावाला असलं तरी देखील सामाजिक बांधिलकी जपून सेवा मार्ग काय असतो, त्याचं कार्य काय असतं, हेच या दिंडोरी प्रणीत अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या माध्यमातून प्रामुख्यानं समोर येत आहे. समाजातील दुर्बल आणि वंचित घटकाच्या आरोग्यासाठी निर्भय आरोग्य आणि आयुर्वेदाचा प्रचार प्रसार करून मानवतावादाचा पर्वत उभा करून अण्णासाहेब मोरे यांनी समाजाला एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेला आहे. असं असताना त्यांच्यावर विनाकारण चिखलफेक करून त्यांचं प्रस्थ कमी करण्याचा प्रयत्न काही ठराविक मंडळींकडून होत असल्याची चर्चा सध्या नाशिकमध्ये ऐकायला मिळते. अण्णासाहेब मोरे यांची बदनामी करून सेवा मार्गात अडसर निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्यानं हे रॅकेट मागचा नेमका सूत्रधार तरी कोण, हे सुद्धा अनुत्तरित आहे. सरकारी अधिकारी असलेल्या एका महिलेनं अण्णासाहेब मोरे आणि आमच्यातला वाद मिटल्याचं प्रसारमाध्यमांना सांगितलेलं असताना देखील अण्णासाहेब मोरे यांना बदनाम करण्याचं सत्र अजूनही सुरूच आहे. यामागे अण्णासाहेब मोरे यांना ब्लॅकमेल तर करायचं नाही ना, हा प्रश्न केंद्रातील सेवेकऱ्यांसमोर निर्माण झाला. हिंदू संस्कृतीत समाजाला, समाजातील आर्थिक दुर्बल घटकाला अध्यात्माच्या माध्यमातून सद्मार्गाला लावण्याचं काम अण्णासाहेब मोरे यांचं सुरू असून त्यांच्या विरोधात कटकारस्थान करणारी शक्ती ही हिंदू विरोधी तर नाही ना, असा प्रश्न सेवेकऱ्यांना पडलेला आहे. युवा पिढीसाठी समाज प्रबोधनाचे कार्यक्रम अंमलात आणत बेरोजगारीचा प्रश्न, शेतकऱ्यांना मार्गदर्शन, पर्यावरणाच्या रक्षणासाठी आवश्यक ते उपाय,
तसेच योजना, मुलामुलींच्या विवाहासाठी विशेष प्रयत्न, विशेष म्हणजे सेंद्रिय शेतीसाठी शेतकऱ्यांच्या दृष्टीनं विविध उपाययोजना, आत्महत्याग्रस्त शेतकरी आणि शहीद जवानांच्या मुलामुलींच्या विवाहाची जबाबदारी अण्णासाहेब मोरे यांनी स्वीकारलेली आहे. अशा परिस्थितीत एकीकडे समाजाला सदृढ करण्याचं काम अण्णासाहेब मोरे यांच्याकडून सुरू असताना त्यांच्यावर चुकीच्या विषयावर आरोप प्रत्यारोप करून त्यांना बदनाम करण्याचं कटकारस्थान का रचलं जात आहे, हा सवाल सर्वसामान्यांच्या मनात उपस्थित होत आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.